रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हिरण्याक्षाला मारलं, त्याचा जो भाऊ आहे हिरण्यकश्यप तो अत्यंत दुःखी झाला आणि आई देखील त्या ठिकाणी नाराज झाली होती। सांगितलं होतं हिरण्यकश्यपूला, अरे त्या ठिकाणी माझ्या हिरण्याक्षाला त्या भगवंतानं मारलं। हिरण्यकश्यप आईला समजून सांगत होता, आई मारणं हे फक्त निमित्त आहे, पण आयुष्य संपलं की प्रत्येकाला जावं लागणार आहे। आई तू नाराज होऊ नको। पण एक दिवस हिरण्यकश्यपून आईला सांगितलं, आई एक दिवस मी बदला घेईल बघ याचा। आणि म्हणून हिरण्यकश्यपून त्या ठिकाणी वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जाण्याचं ठरवलं। बायकोला सांगितलंय, बघ मी काही दिवस वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी चाललेलो आहे, बरेच दिवस तू माझ्या घरी वाट बघू नको। बायकोला समजावून सांगून हिरण्यकश्यप खरं तर तपस्या करण्यासाठी पर्वतावरती गेला। लक्ष द्या, हा जो एक पाय आहे ना, एका पायावरती उभा आहे, दुसरा जो पाय आहे इकडे गुडघ्याला लावलेला सूर्याकडे मुखकमल आहे आणि त्या ठिकाणी तपश्चर्या प्रारंभ केली। ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः अशी तपश्चर्या प्रारंभ केली। देवतांनी विचार केला, हा जर अमर झाला तर आपलं कसं व्हायचं, म्हणून काहीतरी युक्ती केली पाहिजे। आणि म्हणून त्या ठिकाणी देवतांचे गुरु बृहस्पती कावळ्याच्या रूपामध्ये गेले आणि तिथं जाऊन म्हणू लागले, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः। त्या ठिकाणी जोर जोरानं नामघोष चालू केला ना, तो म्हणला, अरे अरे आपल्या तपस्येत विघ्न आलं। तो पाय काढून घेतला, वरचं मुख खाली केलं आणि घरला आला। बायको म्हणली, का हो तुम्ही तपस्या करण्यासाठी गेला होतात, का बरं आला? अगं माझ्या तपस्येत विघ्न आलं। काय विघ्न आलं ते सांगण्यासारखं नाही। रात्रीचा प्रसंग, दोघे जण झोपलेले आणि ती वेळोवेळी विचारायच्या, काय म्हणून आला सांगा ना। तो म्हणायचा, तू विचारू नको बरं, नाही मला पाहिजे उत्तर अपेक्षित आहे, काय म्हणून तुम्ही आलात? अगं म्हणे माझ्या तपस्येत विघ्न। काय विघ्न आलं? अगं तिथं कोणीतरी आला आणि त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणत होता। ती विचारायची, काय म्हणत होता? म्हणे नारायण नारायण म्हणत होता। ती विचारायची, काय म्हणत होता? तो म्हणायचा, नारायण नारायण म्हणत होता। दोघांचा समागम झाला आणि त्या ठिकाणी छोटेसे भक्त प्रल्हाद गर्भामध्ये प्रगट झाले। आता मात्र त्या ठिकाणी दिवसामागे दिवस निघून गेले। हिरण्यकश्यपूला लाद, अनुला, सल्लाद, प्रल्हाद 4 संतान झाले। हिरण्यकश्यपूने बायकोला सांगितलंय, बघ मी पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी चाललेलो आहे। आणि हिरण्यकश्यपू तपस्या करण्यासाठी गेले, परंतु तपस्या करण्यासाठी गेल्यानंतर मंत्र चालू केला, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः। तपश्चर्या प्रारंभ केली। ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मजी प्रसन्न झाले, वरमवरे हवा असेल ते मागा। म्हणे मला अमरपद द्या। अमरपद मला देता येणार नाही, कारण मीच अमर नाही। म्हणे मग मी मागेल ते द्या, काय हवंय? ऊपर मरू ना नीचे मरू। ब्रह्मजी म्हणले, तथास्तु। अंदर मरू ना बाहर मरू, तथास्तु। सजीव से मरू या निर्जीव से मरू, तथास्तु। 12 महिने भी 1 महिना न मरू, तथास्तु तथास्तु म्हणत राहिले। म्हणले, अरे काय देव वेडा आहे तू ब्रह्मदेवा, मग अमरपद दिला असतं तर काय बिघडलं असतं? म्हणे टाइम आल्यावर कळेल तू वेडा आहे की मी वेडा आहे। आणि हा घरी आला। 4 संतान झालेले, लाद, अनुला, सल्लाद, प्रल्हाद या 4ही पुत्रांना त्या ठिकाणी षडामार्कांकडे शिक्षणासाठी पाठवलं। ते शिक्षण कोणतं? मारायचं कसं, जोडायचं कसं, तोडायचं कसं, हे शिक्षणासाठी पाठवलं। पण त्या ठिकाणी भक्त प्रल्हादजी शिक्षण घेत असताना मारायचं, जोडायचं, तोडायचं हे न शिकता त्या ठिकाणी बसावं, सदैव भगवंताचं चिंतन करावं। 2-4 महिने झाल्यावरती लेकराला घेऊन आले, मांडीवरती बसवलं आणि हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला विचारू लागले, सांग रे बाळा, काय शिकवलं तुला गुरुदेवांनी? सांगितलं, बाबा माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं की श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यात्मनिवेदनं। त्या ठिकाणी मला शिकवलं गेलं की बाबा येऊ दे त्याला, वाजू नका दादा तिथं काही। दादा ऐका ना, वाजू नका तिथं, बोलवा त्याला, बोलवा।
आणि त्याला विचारू लागले, बाळा काय शिकवलं तुला तुझ्या गुरुदेवांनी? म्हणले मला 9 प्रकारची भक्ती शिकवली. काय काय भक्ती शिकवली? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यात्मनि वेदनम. हिरण्यकश्यपूला राग आला. अरे मूर्खा, मी षडामर्कांकडे तुला भक्ती शिकायला पाठवलं नव्हतं, मारायचं, जोडायचं, तोडायचं कसं हे शिकवायला पाठवलं होतं. हे काय शिकलास तू? मांडीवरनं लुटून दिलं. षडामर्कांना सांगितलं याला यान घेऊन जा. षडामर्क जे आले पुन्हा घेऊन गेले. पुन्हा त्याला मारायचं, जोडायचं, तोडायचं शिक्षण देऊ लागले. पण ते मारायचं, जोडायचं, तोडायचं शिकेना. आणि मग आलं नाही की त्याला खूप जोरात मारहाण करू लागले. पण भक्त प्रल्हाद जी त्या ठिकाणी महाराज न काही ती विद्या शिकता त्या ठिकाणी बालगोपाळ म्हणले, रे तुला मारतात आम्हाला त्रास होतो रे प्रल्हादा. पण प्रल्हादजीनं सांगितलं माझ्या भगवंताचं नाव मात्र मी सोडणार नाही. बालक म्हणले मग आम्हालाही तुझ्या बरोबर भजन करण्याची इच्छा आहे. सगळ्या लेकरांना सोबत घेतलं आणि भजन करू लागले की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हो याला आम्ही भजन त्या ठिकाणी मारायचं, जोडायचं, तोडायचं शिकवतो, पण हे बालगोपाळांना घेऊन भजन करतो आहे. हिरण्यकश्यपूला भयंकर राग आला. हिरण्यकश्यपूने त्याला घेऊन गेले आणि बाकीच्या सेवकांना सांगितलं अरे याला घेऊन जा आणि उंच टेकडीवरून लुटून द्या, याला मारून टाका. त्या ठिकाणी महाराज सेवक घेऊन गेले. उंच टेकडीवरून हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार त्यांनी छोट्याशा भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवरून लुटून दिलं. पण तिथेही माझ्या भगवंतानं रक्षण केलं. साप विचाच्या नागाच्या खाणीमध्ये टाकलं, तिथेही भगवंतानं रक्षण केलं. एवढंच नव्हे, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी सुद्धा भगवंतानं त्या ठिकाणी रक्षण केलं. मारण्याचे प्रयत्न केले जातात, पण हिरण्यकश्यपूच्या माध्यमातनं त्या ठिकाणी त्याच्या सेवकाच्या माध्यमातनं सुद्धा भक्त प्रल्हादजी मेल्या जात नाही. आता काय करावं? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका नावाची बहीण बोलवली. तिचंही त्या ठिकाणी जळून भस्म झाली. मग राग आला हिरण्यकश्यपूला विचारला, अरे तुला एवढे मारण्याचे प्रयत्न करतोस प्रल्हादा, तू मरत नाही, कोण आहे तुला वाचवणारा? म्हणले मला वाचवणारा, आणि तो नुसता मलाच नाही तुम्हाला सुद्धा वाचवणार आहे. कुठे राहतो ते सांग. बाबा असं विचारा ना, तू कुठे राहत नाही, सर्व ठिकाणी तो व्याप्त आहे.
मग तुझा भगवान जर या सर्व ठिकाणी व्याप्त आहे तर सांग, ह्या समोर असणाऱ्या खंब्यामध्ये आहे का तुझा भगवान? हो बाबा, या खंब्यामध्ये सुद्धा माझा भगवान आहे. आणि म्हणल्या बरोबर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू खंब्याजवळ गेला, लात मारली, खंबा दुभंगला. नृसिंह रूपानं प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रकट झाले. भगवान परमात्मा बोलू लागले. अतिशय अकरा विकरा भगवंताचं ते स्वरूप हिरण्यकश्यपू घाबरला, पण हसू लागला. तुम्ही या रूपात जरी मला प्रकट झालेले असलात तरी सुद्धा तुम्ही मला मारू शकणार नाही. म्हणजे का ब्रह्मजीला वरदान मागितलं, काय काय मागितलं? म्हणजे उपर मरू ना निश्चय मरू, सांग तू वरती आहे. दोघांचं बरोबर युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झाला. परंतु भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी मला रात्री एखाद्या वाघानं शेळीला पकडावं, अगदी त्याच प्रकारे हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेऊन भगवान परमात्मा बसलेले आहे. आणि हिरण्यकश्यपू मात्र जोर जोरानं हसत होता. अरे, या रूपात जरी प्रगट झालेला असलास पण तुम्हाला मारू शकणार नाही. म्हणे का? मी देवाला वरदान मागितलं, काय? उपर मरून आणि नीचे मरू. सांग तू वरती आहेस का खाली आहेस? माझ्या मांडीवरती. अजून अंदर मरू ना बाहेर मरू. म्हणे आतही नाही बाहेरही नाही, माझ्या मांडीवरती आहे. अजून काय मागितलं? शस्त्रसे ना अस्त्रसे. माझे नक शस्त्रही नाही आश्रय नाही. अजून काय मागितलं? सजीव से या निर्जीव से. माझे नक सजीवही नाही निर्जीवही नाही. प्रत्येक वरदानाची आठवण करून दिली. भगवंत अतिशय क्रोधायमान झाले. गुर्र 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 भगवान परमात्मा करतात आणि भगवंतानं आपल्या नखानं हिरण्यकश्यपूचं शरीर फाडायला प्रारंभ केलं आणि भगवान परमात्म्यानं त्याचं शरीर फाडून हिरण्यकश्यपूचा उद्धार भगवंतानं केला. नृसिंह भगवान की जय. नृसिंह भगवान की जय. नृसिंह भगवान की जय. भगवान परमात्मा अतिशय क्रोधायमान झालेले. गुर्र 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 भगवान परमात्मा करतायत. भगवंताचं शरीर एवढं लटलट कापत होतं की नाही माहिती नाही, पण या नृसिंहाचं मात्र अतिशय शरीर लटलट लटलट कापू लागलेलं आहे. आता कारण एवढा भयंकर दैत्य त्यांनी मारलेला आहे. अरे, हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी मारल्यानंतर भगवान परमात्माचा राग शांत कोणी करावा, कारण भगवंत क्रोधायमान झाले. गुर्र 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 करतायत. भगवान परमात्म्याचा राग शांत करण्यासाठी लक्ष्मीला पाठवलं. लक्ष्मीला पाहिलं की देवानं गुर्र केलं. बाई म्हणे, काय आपल्या पप्प्याचे पप्पाच नाही बाई म्हटले. आजपर्यंत एवढा राग आजपर्यंत मी पाहिला नाही. पण देवता म्हणले, अरे, ज्याच्यासाठी प्रगट झाले त्या भक्त प्रल्हादाला सामोरे पाठवा. आणि भक्त प्रल्हादजी ज्या वेळेला सामोरे गेले, हिरण्यकश्यप, खरं तर हिरण्यकश्यपूला ज्या भगवंतानं मारलं, पण त्याच भगवंतानं नृसिंह रूपामध्ये माझ्या प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं. घ्या, मांडीवरती बसवा त्यांना. आता तुमचा राग जरा शांत. मांडीवरती बसवलं आणि त्या ठिकाणी मायेनं डोक्यावरनं प्रेमानं हात फिरू लागले. भक्त प्रल्हादाला म्हणू लागले, अरे, मी तुझ्यासाठी प्रगट झालो प्रल्हादा, पण मला येण्यासाठी खरं तर वेळ झाला. खूप तुला सायास प्रयास त्रास सहन करावा लागला. उंच टेकडीवरून लुटून दिलं, साप विचाच्या नागाच्या खाणी टाकलं, पण हार वेळेला प्रल्हादा मी तुझं रक्षणच केलं. सांग, मी आज तुझ्यावरती प्रसन्न आहे. तुला काय हवंय प्रल्हादा, मागून घे. प्रल्हादाने सांगितलं, देवा, मला काहीच नको. द्यायचं असेल तर मला सदैव तुमचं प्रेम, सदैव तुमची भक्ती घडावी. पण खरं तर हिरण्यकश्यपू जरी तुम्ही मारलं देवा या रूपामध्ये, पण माझा बाप होता, माझ्या वडिलांचा उद्धार झाला पाहिजे. सांगितलं, रे, ज्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येतो निश्चितपणानं त्याच्या अगोदरच्या 12 पिढ्यां, त्यानंतरच्या 12 पिढ्यांचा उद्धार होत असतो. आणि म्हणून भक्त प्रल्हादावरती नृसिंह भगवान कृपा करतात आणि आपला राग शांत करण्यासाठी बद्री विशाल क्षेत्रामध्ये जातात. आणि त्या ठिकाणी उंबराच्या झाडामध्ये बोटं, त्या ठिकाणी आपले नख खोवले जातात. त्यामुळं वडाच्या उंबराच्या ज्या झाडाला आहेत अशी फुडं आलेले आपल्याला दिसून येतात. तो भगवंताचा राग त्यांनी त्या ठिकाणी शांत केलेला आहे. एकदा या मनोहर झाकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करा. अतिशय सुंदर झाकी या ठिकाणी दर्शवली. या सगळ्या पात्र करणाऱ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देते. की मोहन से दिल क्यों लगाया है, देवा, मी तुमच्यावरती प्रेम केलं. हे का केलं हे फक्त मला माहिती, आणि हे प्रेम मी सदैव करत राहणार आहे. मोहन से दिल क्यों लगाया है, मैं जानो या ओ जानो.
भगवंतानं मारला त्याच्यासाठी एकदा 2 हात ताट वर दे. तिकडे मागच्या माई मावल्या करा करा करा. दुसरं काही काम आहे का तुम्हाला? एक साथ टाळी आणि प्रेमाना मोहन से मोहन से मोहन से
खरं तर अतिशय सुंदर झाकी निभवली बरं. असं जमलं पाहिजे. काही काहींना पात्र आल्यावरती काय करायचं हे सुद्धा कळत नाही. एकदा आम्ही हिरण्यकश्यपू नृसिंह भगवान केले. नृसिंहानं हिरण्यकश्यपूला मारायचं तर ते हिरण्यकश्यपूच नृसिंहाला मारायला लागला. पण हे नॉलेज असलं पाहिजे बरं. पण अतिशय सुंदर झाकी खरं तर निभवली या पात्र करणाऱ्या मंडळींनी. खरंच मनापासून धन्यवाद त्यांना. भक्त प्रल्हादजी म्हणू लागले, देवा मी तुमच्यावरती प्रेम केलं, सदैव करतो आहे आणि करत राहणार आहे. पण भक्तांनी विचारलं का बरं प्रेम केलं. त्यावेळेला भक्त प्रल्हादजी म्हणू लागले, मोहन से दिल क्यों लगाया है, मैं जानो या जानो, चलिया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानो या जानो. पाठीमागं मावल्या, माझा आवाज येतोय का तुम्हाला क्लिअर? तिकडं पाठीमागं आवाज येतो का माझा आवाज? अरे तुम्हाला बोलते मी, तिकडं आवाज येतो का क्लिअर? मागच्या माय मावल्या येतो ना? काल एक बाबाजी येऊन सांगत होते, ताई तुमचा आवाज विस्कटल्यासारखा होतो, आम्हाला क्लिअर ऐकायला येईना, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू राहिले. येतोय ना आता आवाज क्लिअर? बहिरे बिरे आहे का काय तुम्ही? हा, हे कळालं हो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला आवाज येतोय माझा क्लिअर. मी तुम्हाला प्रश्न करते आहे, तुम्हाला पाठीमागं आवाज येतोय का? तुम्हाला काही वाटलं काही वेगळे प्रश्न चालू आहे की काही इथं? काल बाबा मला खरंच येऊन म्हणत होते, ताई तुमचा आवाज विस्कटल्यासारखा येतो, त्यामुळे आवाज क्लिअर येत नाही, म्हणून तुम्हाला विचारत होते. चला आता लक्ष द्या, उर्वरित प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला गजेंद्र उपाख्यान वर्णन करून सांगतात. गजेंद्राचा उद्धार भगवान परमात्मा त्या ठिकाणी करतायत. त्यानंतर समुद्र मंथनाची कथा सांगितली. इंद्राकडून एक वेळेला दुर्वासा ऋषींचा अपमान झाला होता.